गाईज आज तारीख किती रे? आज 30 तारीख. तर गाईज 30 तारीख आहे आज. गावात 2 दिवस झाले लाईटीच कमतरता आहे. 2 दिवस झाले गावात लाईटच येईना. तर मग हे असं सिनेरिओ बघून आम्ही सगळ्या पोरांनी ठरवलं की विहिरीवर जावं. पण विषय असा झाला, ज्या विहिरीवर जात होतो एक तर झाले कोणी काटे टाकले, कोणी तेल टाकले, कोणतं झालं आम्हाला भावच येणं, डायरेक्ट हाकलून दगड मारून हाकलत होते. म्हणून आम्ही जरा ठरवलं आता स्वतःचीच विहीर काढायची. तर मग घरून 50 लाख रुपये घेऊन तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. आम्ही आलो एक शेतात. शेत घेतलं पहिली विकत. शेत विकत घेतल्यानंतर 3 दिवसानंतर आम्ही मस्तपैकी विहीर बांधली, ज्याची हालत तुम्ही शेजारीच बघू शकता. पायऱ्या तुटलेल्या आहेत कारण की काम नीट केलं नाही, म्हणून आम्ही त्यांना पैसेही दिले नाही. इकडे बघा नंगे बाबा आहेत आमच्या संग. हे असे हे गुटखेवाले. तर आज या ठिकाणी आम्ही या विहिरीत आलो. या विहिरीच्या पाणीला पावन करून या ठिकाणी आम्ही तीर्थस्थान केलेलं आहे या विहिरीला. आणि संध्याकाळचा नजारा बघू शकता गाईस. बघा ऋषभ संजू वागे गाईज हे बघा गाईज, म्हणजे काय सुंदर असं नजारा आहे गाईज. वन लव बघा गाईज, सुंदर आहे का नाही गाईज? नागडा बॉय गाईज. आत्ताच कपडे वगैरे सगळे चेंज केलेलं आहे आणि माग असं सुंदर गाईज, म्हणजे जायची इच्छा नाही वाटत आहे. परत एकदा उडी मारायची इच्छा होते. हा ना. आणि या विहिरीकडं बघून विहिरी आम्हाला असं गाणं म्हणते जसं काय, अभी ना जाओ छोड़ के ये दिल अभी भरा नहीं. पण विहीर वी लव यू विहीर. हां नाही ना, कोण नाही आला. गाईज ही विहीर आहे जिने आम्हाला हसू देणार. गाईज या विहिरीला आम्हाला शांत बस. गाईज या विहिरीला आम्हाला एवढंच म्हणणं आहे की थँक्यू, आम्हाला एवढं सुंदर मौका दिला, आम्हाला तुझ्या पाण्यात सहवास दिला. गाईज तिकडे ॲक्सिडेंट झालेला आहे. अरे नाही रे, ती उचलली. गाईज आमचे 3 शिपाई खाली पडलेले आहेत रस्त्यावर. काय सांगू, जाऊ द्या. पण तुम्ही विहिरीची मज्जा घ्या. आणि विहीर वी लव यू. उद्या परत येणारच आहे तुझ्याकडं. डोंट मिस मी. आय लव यू. गाईज एवढंच आहे. या झाडांशी या निसर्गाशी प्रेम करा, हे पण तुम्हाला प्रेम करतील. आणि आमच्यासारखे विहिरीमध्ये यायला तुम्हाला पण चान्स भेटेल. सो बाय बाय विहीर, वी लव यू. हे म्हण रे, आय लव यू विहीर. आय लव्ह यू विथ. थँक्यू म्हण. थँक्यू. उद्या पण येणार म्हण. उद्या पण येणार. मी लॉयल राहणार म्हण. मी लॉयल राहणार. बाकीचं माहीत नाही. बाकीचं माहित नाही. बस आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे आमच्या घराकडे. पण त्याच्या पहिले आम्हाला इकडं मस्त असं झेंडूचे बागा दिसलेले आहेत. तर ह्या झेंडूच्या बागाचा आनंद घेऊन आम्ही घराकडे वळणार आहे. तर म्हटलं थोडंसं फोटोशूट करूया. लेट्स गो. तो गाईज ह्या ठिकाणी आम्ही थोडंसं संघर्ष करत करत उतरा. तर गाईज असं वावरातली लाईफ थोडीशी एन्जॉय. गाडी फस गई गाईज. एक मिनिट. अरे नांगरी ए फोन पकड रे. यान पकड. हा माग जा. लॉग नाही रुकना चाहिए. टायर भरला अख्खा. गाईस तर आता सगळं उरकून या अमेझिंग सनसेट संग आम्ही चाललेलो आहे आमच्या घराकडे. आणि आता घरी जाऊन फक्त एकच गोष्ट करायची इच्छा आहे, ती म्हणजे आईच्या हाताचं गरम गरम चहा, मस्तपैकी बिस्किट टोस्ट आणि मस्त जेवण करून जी झोप द्यायची. आणि परत उद्या दुपारी याच विहिरीवर यायचं आम्हाला. तर उन्हाळ्यामध्ये आमचा असा डेली रुटीन झालेला आहे की बीच में आ जा साले. मस्ती गाईस, मस्ती चालली. तर हा उन्हाळ्याचा आमचा असा डेली रुटीनच झाला की सकाळी सगळे काम वगैरे उरकून आम्ही सगळे पोरं दुपारी एकत्र येऊन विहिरीवर मस्त उड्या आणतो. कारण की आम्हाला काही काम धंदेच नाही. घरच्यांनी असंच आम्हाला सोडून दिले. वारे ये दुख काय खत्म होता बे. बिकॉज उनको भी लिस्ट अपेक्षा है हमसे, हम कुछ कर नहीं सकते. मागं गाव शिट. गो माता की जय गाईस. हे बघा इकडे गाव आहे. मदरला दाखवला मी व्हिडिओ. आंटी आई एम रियली सॉरी, मैंने भी कुछ इंटेंशनली नहीं किया था. वो नहीं रे ठीक है. आंटी सॉरी रिटर्न.
झाडाची मी देते. तर गाईस या ठिकाणी काही नाही, आता घरी चाललोय. तुम्हाला भेटू आम्ही नंतर. माझे लहराते बघता बघता तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नाही तर फोन फेकून मारी. हे बघा मुक्ती करूया. बाय बाय टू दिस लवली प्लेस, दिस अमेझिंग सनसेट अँड एव्हरीथिंग. बाय बाय.